खलबत्त्यामध्ये मी सगळं कुटणार आहे, हा पारंपरिक पद्धतीनं. त्यामुळं हा खलबत्ता माझ्या आजीचा आहे. तुम्ही तिच्याकडनं तिची आठवण म्हणून आणलेला आहे. गूळ तसा, गूळ हा छान राहतो, 15-20 दिवस काही होत नाही. केव्हाही तुम्ही असा गूळ करून ठेवलात आणि पोळी केली तरी चालू शकते. काही जण ह्याच्यात शेंगदाणेही घालतात, पण पारंपरिक पद्धतीनं जर करायची असेल तर तीळ आणि गूळ ह्याचंच महत्त्व असतं. त्यामुळं गुळाच्या पोळीसाठी लागणारं साहित्य आता दाखवते. 1 वाटी तीळ, अर्धी वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी खोबरं, 1 वाटी गूळ. जेवढे तीळ तेवढाच गूळ घ्यायचा. बेसन भाजण्यासाठी हे तूप आणि वेलदोड्याची पूड. आता हे साहित्य बाजूला ठेवते आणि 2 वाट्या मी कणिक घेतली आहे. त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालते आणि 2 ते अडीच चमचे तेल घालून ते छान मिक्स करून घेते. पिठाला तेल सगळं घातलेलं मिक्स करून घेते. त्याचा असा मुटका झाला बघा. आता हे थोडं थोडं पाणी घालून मी घट्टसर कणिक मळून घेते. आपण नेहमी कशी कणिक मळतो तशीच कणिक मळून घ्यायची, थोडीशी घट्टसर मळायची. हे बघा आता कशी छान मळली गेली आहे. आता ही झाकून ठेवते मी आणि तीळ वगैरे भाजून घेते. कढईमध्ये हे तीळ भाजून घेते, चांगले खमंग भाजून घेते. तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे. तर खोबरं लगेच होतं भाजून, ते पण खमंग थोडंसं भाजून घ्यायचं. आणि आता हे झाले. आता ह्याच्यामध्ये तूप घालून बेसन चांगलं खमंग भाजून घ्यायचं. सगळं खमंग भाजलं की पोळी पण छान खमंग होते. हे झालेलं आहे. आता काढून घेते आणि ह्या खलबत्त्यामध्ये मी सगळं कुटणार आहे, हा पारंपरिक पद्धतीनं. त्यामुळं हा खलबत्ता माझ्या आजीचा आहे. तुम्ही तिच्याकडनं तिची आठवण म्हणून आणलेला आहे. ती सगळं ह्या खलबत्त्यात कुटायची पूर्वी. शेंगदाण्याची चटणी, पापडाचं पीठ, पोह्याच्या पापडाचं पीठ, तांदळाचं पीठ, सगळं ह्याच्यात ती छान कुटायची पूर्वी. ती आठवण येते मला, म्हणून मी हे तिची आठवण म्हणून आणलेलं आहे. आता ह्याच्यात कुटलेलं आहे बेसन आणि हे तीळ, खोबरं घालून ते कुटून घेते आणि मग गूळ घालून कुटते. तर गूळ घालून कुटून घेते. हे बघा आता छान कुटल्यानंतर हे असं झालं आहे पीठ. गूळ हा असा झालेला आहे. त्याचा गोळा कसा छान मऊसर गोळा होतो बघा. आता ह्याचे सगळे असे गोळे करून घ्यायचे. पोळी करताना असे मी आता गोळे करून घेते 7-8. बाकीचा गूळ तसा, गूळ हा छान राहतो, 15-20 दिवस काही होत नाही. केव्हाही तुम्ही असा गूळ करून ठेवलात आणि पोळी केली तरी चालू शकते. हे पीठ तुम्ही मिक्सरवर सगळेजण करतात, तसं मिक्सरवर पण तुम्ही हे पीठ करू शकता, गूळ करू शकता तयार. आता मी पोळी दाखवते. जेवढा गूळ आहे तेवढ्याच आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा.
असे 2 गोळे करून घेते आणि थोडंसं पीठ घेऊन थोडंसं लाटते, म्हणजे मग गूळ नाही तर सगळा बाहेर येण्याची शक्यता पण असते थोडा. तेवढीच त्याच मापाची दुसरी पण लाटून घेते. जरासा आणखीन त्याला आकार देऊन ह्याच्यात सगळीकडं असं पसरून घ्यायचा. ह्याच्यावर दाबून घ्यायची छोटी गोळी आणि असं छान आकार देऊन परत सगळं असं छान दाबून घ्यायचं. सगळीकडे पसरण्यासाठी असं दाबून घ्यायचं आणि आता लाटून घेऊया ही छान. शक्यतो जितका गूळ कडेपर्यंत जाईल त्याच्यावर तेवढा प्रयत्न करायचा. आता हे बघा, ही साईडला माझा गेलेलं नाही, तर अशा वेळेला सरळ एक टोपण घ्यायचं किंवा एखादी काठाची ताटली असेल ती त्याच्यावर ठेवून काढायची. आता बघा कसा छान आकार आला आणि शेवटपर्यंत गूळ पसरला आहे. आता आपण हे भाजून घेऊ. तवा चांगला तापलेला आहे. आता गॅस मी बारीक करून मंद आचेवर हे छान भाजून घ्यायचं. छान तूप सोडायचं वरनं आणि छान 2-3 वेळा असं पलटून खमंग भाजून घ्यायची पोळी. गुळाची पोळी ही थोडी कडकच असते, पुरणाच्या पोळीसारखी मऊ नसते. काही जण ह्याच्यात शेंगदाणेही घालतात, पण पारंपरिक पद्धतीनं जर करायची असेल तर तीळ आणि गूळ ह्याचंच महत्त्व असतं त्यामुळं, आणि बेसन बाइंडिंगसाठी म्हणून मी थोडं खोबरंही घातलं आहे. आता दुसरी पोळी पण मी एक आणखीन एक दाखवते आणि मग सगळ्या दाखवते तुम्हाला झाल्यानंतर. ती पण अशीच लाटून घेते. माझी मावशी वगैरे सगळे खूप आई, आजी, मावशी गुळाच्या पोळ्या करायच्या खूप छान. त्यांच्यासारखा मी करायचा प्रयत्न करते. बघा आता अशा छान होतात पोळ्या. तुम्ही पण एकदा करून बघा. तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.